आई, आज डब्यासाठी काय केलंय ग? अरे आज भरीत आणि भाकरी गेली आणि हे लोणचं सुद्धा केलेलं आहे. कैरीचं, ताज्या कैरीचं लोणचं. हे पण सुंदर. चल तर जेवायला. आता हे वांगे भाजायला टकलेले आहे. आता वांगे वाहतो फारच गरम होते, तर त्याच्यामुळे मी आता हे चार्जिंगचा फॅन घेतला आहे. तर तुम्ही तुम्हाला जर घ्यायचा असेल तर स्क्रीनवर तुम्ही हे क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपोआप जी बायवरती हे येईल. त्यावेळेस मग तुम्ही हा फॅनची लिंक देणार आहे, तर तुम्ही घेऊ शकता. कारण खूपच उपयोगी आहे. आता पावसाची सुद्धा लाईट जाणार आहे, त्याच्यामुळे आपण चार्जिंग करून ठेवू, आपल्याला गरम होणार नाही. वरचा फॅन असेल तर आपल्याला तो गॅस विजायची शक्यता असते. त्याच्यामुळे आता तुम्ही कुठेही तिथे रॅकला वगैरे कुठेही लावू शकता. त्याला चिमटा पण आहे, परत ठेवता पण येतो. आता वांगे भाजायला ठेवले मी. खूप छान, म्हणजे बरं वाटतं जरा. जसं आपल्याला ॲडजस्ट केलं तसं ॲडजस्ट करता येतं. आता हे वांगे भाजून ठेवलेत. आता भाजलेले वांगे जे आहेत ते जे पटकन निघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्यावर आपली गरम गरम असताना झाकण ठेवायचं आहे 5 मिनटं. तोपर्यंत आपण कांदा वगैरे चिरून घेऊया. तर कांदा चिरल्यानंतर कांदा चिरून घेते, लसूण वगैरे सर्व आपण. तर कांदा चिरल्यानंतर खूपच म्हणजे वांग्याचं भरीत आहे अजून, आणि कडू पण येते. त्याच्यामुळे मी डोक्यावर सालपट्टी ठेवले आहे कांद्याचे, त्याच्यामुळे आपल्याला कडू जरा कमी येते. ते सालपटं बघा कसे पटापट निघणार. सालपट निघले. आता छानपैकी आता आपल्याला ते बारीक करून घ्यायचं. आणि त्याचे वांग्याचे देठं जे आहे ते मुलांना फार आवडतात. आमच्या दादाला तर खूपच आवडतो. तर देठं काढल्यानंतर मीठ लावून ते खातात पण. खूप छान लागतं. तुम्ही पण खाऊन बघा एकदा. मुलं असं लहानपणापासून आता त्यांना सवय आहे. आता भरीत केल्यानंतर पप्पांना त्यांच्या डबा द्यायचा होता पटकनी. आज शनिवार असल्यामुळं जरा उशीर आहे, त्याच्यामुळे निवांत चाललेला आहे. आता बारीक करून घेऊ. आता हिरवी मिरची, लसूण आता आपण मिक्सरमधून छान बारीक करून घेऊया. बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आता पटकन कांदा हा जो आहे, तर कांदा आपल्याला अगोदर तेल न टाकता छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे कसं त्याचं जे पाणी आहे ते निघून जातं, म्हणजे चव खूप छान येते. असं गुळचट वगैरे लागत नाही. असा मस्त ब्राऊन कलरचा झाला की आपण मग मस्तपैकी मग त्याच्यामध्ये नंतर तेल टाकूया. असं छानपैकी आणून घेऊ. तोपर्यंत मिक्सरला मी आता हे बारीक करून घेत आहे. थोडंसं आता छानपैकी आता ब्राऊन झाला. आता वरतून आता मी थोडीशी तेलाची असं तेल टाकणार आहे, असं तेल. आणि मग खूपच छान लागतो. चांगलं परतून घ्यायचा. आता हे आपण वाटण जे केलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं. हिरवी मिरची आणि लसूण आता छान असं मस्त सगळं त्याचं पाणी आटून गेलेलं आहे. असं कोरडं झालं, त्याच्यामुळे तेल टाकल्यामुळे त्याची चव फारच सुंदर लागते. आता लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण केलं आहे. हिंग, हळद, थोडी लाल तिखट पण टाकायचं, जिरे टाकायचे. आणि छान सगळं मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण वांगे जे आहेत म्हणजे छानपैकी बारीक केलेले टाकून द्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये. खूपच छान भरीत. आणि त्याच्यावर आता आपल्याला काय खायचं, ही भाकरी. हे बघा आता एकदम छानपैकी गरम झालंय खूप. वांग्याचं त्याच्यात टाकून देऊया आपण. आता मस्तपैकी छान मिक्स झालेलं आहे. असं घमघमाट सुटलाय मस्त छानपैकी. वांग्याचे भरीत खायची मजाच काही और असते. त्याच्यात थोडासा आपल्याला मॅगी मसाला टाकायचा. तुम्ही बघू शकता मॅगी मसाला टाकल्यामुळं चव अधिकच येते. आपण घरीसुद्धा करू शकतो. आता आम्हाला घरी करायला मला वेळ नव्हता, पण मी करणार आहे आता. त्यावेळेस मी लिंक तुम्हाला पाठवणार आहे. मॅगी मसाला आपला घरचा परवडतो, कारण ह्याच्यामध्ये खूपच थोडा येतो, पण चव ते तशीच असते. त्याच्यामुळे आता आपल्याला कोथिंबीर पेरायची आहे. त्याच्यामुळे अजूनच छान चव येणार. थोडंसं 5 मिनटं झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपण भाकरी करून घ्या, बाजरीची भाकरी. आता भाकरी केल्यानंतर आपल्याला घरांना गायची आपण घातलेली आहे. आता मी मस्तपैकी आपल्याला भाकर भाजून घ्यायची. भाकरीवर अतिउत्तम लागतं भरीत. पोळीपेक्षा भाकर छान. मस्तपैकी आपल्याला